मारहाणीचं समर्थन ते वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे। आज वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये कोर्टामध्ये मोठ्या घडामोडी बघायला मिळाल्या। या प्रकरणामधल्या आरोपींची पोलीस कोठडी आज संपली होती, त्यामुळे 5ही जणांना शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांची मोठी खडाजंगी झालेली बघायला मिळाली। सरकारी वकील म्हणून नितीन अडागळे तर हगवणे यांच्या बाजूने विपुल दोशी या दोघांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला। आता बघूया सरकारी पक्षाने नेमकी काय मांडणी केली। वैष्णवीला ज्या हत्याराने आणि रॉडने मारहाण केली ती जप्त करायची आहे। यासोबतच आरोपींनी हुंड्यामध्ये जे 51 तोळे सोनं गहाण ठेवलं होतं त्याचा तपास अजून करणं बाकी आहे, अशी माहिती जी आहे ती सरकारी वकिलांनी कोर्टाला दिली। यासोबतच सासू लता आणि नणंद करिश्माने वैष्णवीचा मोबाईल गायब केला आहे, त्यामध्ये चॅटिंग्स आहेत, कॉल रेकॉर्डिंग आहेत, मारहाण केल्याचे काही पुरावेही आहेत। याबद्दलची माहिती जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांनी कोर्टाला दिली, त्यामुळे मोबाईल जप्त करायचा आहे आणि या सगळ्या एकूण चौकशीसाठी आरोपीच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती कोर्टासमोर करण्यात आली। आता यावरती हगवणेंचे वकील असलेले विपुल दोशी यांनी युक्तिवाद केला आणि त्यांनी काही धक्कादायक असे आरोप सुद्धा केले। त्यांचा पहिला मुद्दा असा होता की आरोपींची पोलीस कोठडी जी आहे ती आता वाढवून देण्याची गरज नाही। गहाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे हे हगवणे यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीने त्यांची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून देण्यात येऊ नये, न्यायालयीन कोठडी मिळावी असं त्यांचं म्हणणं होतं। या प्रकरणामध्ये आज दोशी यांनी काही प्रमाणामध्ये वैष्णवीच्या चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला, तिची इमेज जी आहे ती बदलण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि यामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत। यातला पहिला जो मुद्दा होता तो असा होता की वैष्णवीची टेंडन्सी जी आहे किंवा तिचा स्वभाव जो आहे तो मुळातच सुसाईड करण्याचा होता। त्यामध्ये तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅटिंग सापडले गेले आणि त्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असा एक अत्यंत धक्कादायक आरोप जो आहे तो हगवणेंच्या वकिलांनी केला। त्यांचं म्हणणं असं होतं की एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा चालू गाडीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा तिने प्रयत्न केलेला होता। त्यांनी सांगितलं होतं की ती कुठल्या तरी नको त्या माणसासोबत चॅटिंग करत होती आणि कदाचित त्यातनं झालेल्या वादातनं तिने हे पाऊल उचललं। अशा पद्धतीने हा संपूर्ण विषय जो आहे तो फिरवण्याचा प्रयत्न हगवणेंच्या वकिलांनी केला। एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला 4 कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट होत नाही हे सुद्धा ते म्हणाले आणि हे अतिशय धक्कादायक आहे खरं तर की त्यांनी नवऱ्याने काय करावं हे इतरांनी सांगू नये असा सुद्धा युक्तिवाद कोर्टामध्ये करण्यात आला। आमच्याकडे म्हणजे हगवणेंकडे 5 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत, त्यामुळे आम्हाला 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला आम्ही हॅरेसमेंट करू असं सुद्धा कोर्टामध्ये सांगण्यात आलं। इतकंच नाही तर त्याच वेळी आरोपीच्या वकिलांनी निलेश चव्हाणचा मुद्दा सुद्धा कोर्टामध्ये मांडला। पोलीस कोठडीची गरज नाही एकीकडे ते म्हणत होते, सोनं कुठे ठेवलेलं आहे हे सुद्धा सांगत होते, पण या सगळ्यासोबत निलेश चव्हाण याच्यावरती या प्रकरणामध्ये आरोप करणं चुकीचं आहे। निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केला पण हेळसांड केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही तर तो दोषी असेल तर फाशी द्या, पण या प्रकरणामध्ये त्याला आरोपीच करणं कसं चुकीचं आहे हे वारंवार आज आरोपींच्या हगवणेंच्या वकिलांकडून सांगण्यात आलं। इतकंच नाही तर वैष्णवीचं नको त्या व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होतं, ते आम्ही पकडलं, त्याची माहिती आम्हाला हवी आहे, आम्हाला न्याय हवा आहे असं म्हणत हगवणे यांच्या वकिलांनी वैष्णवीवरतीच एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला। दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर वैष्णवीची सासू लता, नवरा शशांक आणि नणंद करिश्मा यांना 1 दिवसाची तर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांना 31 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आता पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं बघावं लागेल, पण तुर्तास या बातमीत इतकंच। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।